छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारकतर्फे 11 आणि 12 ऑगस्ट रोजी नवी पेठ येथील शिवस्मारक सभागृहात शालेय देशभक्तीपर समूह गान स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेस शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, सचिव गंगाधर गवसनाने, संचालक धनंजय कुलकर्णी, पुरुषोत्तम कारकल, शिवस्मारकचे व्यवस्थापक मल्लीनाथ वटकर आदी उपस्थित होते। पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रिक मीडिया प्रतिनिधी सर्वांचं शिवस्मारकच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। वर्षभरातून जे काय उपक्रम होतात, साधारण महिन्याला एक सरासरी जर धरलं त्याप्रमाणे आम्ही हे करत असतो। तर प्रत्येक स्पर्धेला वेगवेगळे विषय समोर ठेवून आपण प्रत्येकाच्या जवळ जे काय कलागुण आहेत, त्याचबरोबर राष्ट्रभक्ती, आता हे देशभक्तीपर गीत स्पर्धा, राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी म्हणून आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी म्हणून हा उपक्रम घेतो। ह्याचे अनेक भाग आपल्याकडे आहेत, जसं की वक्तृत्व स्पर्धा आहे, किल्ले बांधणी स्पर्धा आहे, सूर्यनमस्कार आहे, क्रीडा क्षेत्रातले कार्यक्रम आहेत, कबड्डी स्पर्धा आहे, अनेक उपक्रम, भजन स्पर्धा आहे, असे अनेक उपक्रम आपण या ठिकाणी घेत असतो। तर त्यापैकी हा एक उपक्रम 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी नकळत देशभक्तीची भावना दिवसभर असते, याबद्दल काही शंका नाही आहेत। परंतु ही भावना कायम सतत मनात तेवत राहावी अशा दृष्टीने आपण अनेक प्रयोग करतो। त्यापैकी हा एक प्रयोग, जसं हिंदू साम्राज्य दिन, छत्रपती शिवराय त्यांचं स्मरण, त्यांचं अलौकिक कार्य, या देशावर त्यांनी केलेले अनंत उपकार याचं स्मरण ठेवून आपण ते कार्यक्रम घेतो। समाजासाठी, समाजामध्ये छत्रपती शिवराय यांच्याबद्दलचं जे काय घरोघर पोचवता येईल ते पोचवायचा आपण तसा प्रयत्न करतो। तसं हे सुद्धा एक उपक्रम आहे। हे शालेय विद्यार्थ्यांसाठीचा उपक्रम आपण 3 गटातून घेतो आहे। 1ली ते 4थी छोटा गट, 5वी ते 7वी मध्यम गट, त्याचबरोबर 8वी 9वी 10वी उच्च माध्यमिक गट, अशा 3 गटातून स्पर्धा घेतो। आणि प्रत्येक गटात स्वतंत्र बक्षिसं आहेत। 5,000, 3,000 आणि 2,000 अनुक्रमे असं प्रथम, द्वितीय, तृतीय असं बक्षिसाचं स्वरूप राहील। त्याचबरोबर एक पुस्तक भेट देण्यात येईल, सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल। आणि जे काही मुलं भाग घेतात त्यांना आपण जी वेळ दिलेली आहे, तारीख ठरवलेली आहे, ते 11 आणि 12 ऑगस्ट। कुठल्या गटाचं 11 तारखेला होईल, कुठल्या गटाचं 12 तारीख होईल हे आपण त्यांना नंतर कळवतो। एंट्री जशी येतात त्याप्रमाणे ह्याचं सगळं नियोजन आहे। आणि बाकी नियमावली वगैरे इथं जे आहे ते स्पर्धेचे नियम आपण सर्वांना इथं दिलेले आहेत। प्रत्येक शाळांना, सहभागी शाळांना आपण हे देतो आहे। स्मारक मंडळातर्फे जी समूह गान देशभक्तीपर स्पर्धा आपण घेतो आहे, तर त्याच्यामध्ये प्रत्येक संघामध्ये वादकाशिवाय कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 10 जणांचा समावेश असणं आवश्यक आहे। ही स्पर्धा जी आहे ती मराठी, हिंदी आणि संस्कृत या 3ही भाषांमधून होणार आहे। ज्या शाळांना जी भाषा निवडायची आहे ती त्या निवडीचं स्वातंत्र्य त्या शाळांना आहे। 8 ऑगस्टपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत या स्पर्धेसाठीची नोंदणी करायची आहे। त्यासाठी शिवस्मारकचे जे व्यवस्थापक आहेत मल्लीनाथ वटकर साहेब, त्यांच्याशी त्याविषयी शाळांनी संपर्क साधायचा।